या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची कर्जमाफीच्या संदर्भातली अपडेट पाहणार आहोत। ही अपडेट अशी आहे बघा, पहिली यादी जी आहे या कर्जमाफीची पहिली यादी कधीपर्यंत कोणत्या दिवशी प्रकाशित होऊ शकते, यावर मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं आहे, यावर कृषी मंत्र्यांचं काय म्हणणं आहे आणि एकंदरीत जर परिस्थितीचा विचार केला म्हणजे आता सध्या इन्कम टॅक्सच्या याद्या सरकारकडे आल्या आहेत का, म्हणजे राज्य शासनाकडे, त्यानंतर काही टेक्निकल बाबी आहेत म्हणजे सहकार विभागाच्या ह्या पूर्ण झालेल्या आहेत का आणि त्यानंतरच फायनली यादी बनणार आहे। तर या संपूर्ण गोष्टींचा विचार करून पहिली यादी म्हणजे कर्जमाफीची पहिली यादी नेमकी कधी येणार आणि कधीपर्यंत येऊ शकते, त्या संदर्भात आपण कमीत कमी शब्दामध्ये या व्हिडिओमध्ये आढावा घेणार आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे माहिती आहे तुम्हाला की कर्जमाफीची घोषणा तर झालेलीच आहे, पण आता मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो आहे, शासनाने मात्र नियमित जे कर्ज भरतात तशा शेतकऱ्यांवर एक प्रकारचा अन्यायच केलेला आहे। का बरं? कारण की नियमित कर्ज भरणे ही काय त्यांनी चूक नाही केली, तर त्यांना जे आहे योग्य न्याय द्यायला पाहिजे होता, त्यांना प्रोत्साहनपर भत्ता जो होता त्यांचा जे अनुदान जे होतं ते वाढवायला पाहिजे होतं। फक्त 50,000 रुपयांनी काही होत नाही आहे, त्यांनी ते इमानदारीनं कर्ज भरलं तर त्यांना त्याचा रिवॉर्ड हे मिळालाच पाहिजे होता, कारण त्यांच्या मनामध्ये चुकीचा प्रश्न केला, बरोबर। कारण त्यांना जे अनुदान होतं हे 2 लाखपर्यंत मिनिमम 1.5 लाखापर्यंत तरी मिळणं अपेक्षित होतं। येऊयात आपल्या मुख्य मुद्द्याकडे। नक्कीच त्यावर शासन येणाऱ्या वेळेत काहीतरी बदल करेन अशी अपेक्षा आहे। 22 जुलैला जी आहे पहिली यादी येणार अशा प्रकारच्या अपडेट पुढे येत आहेत, हे सर्वांनी पाहिलं असेल। 22 जुलैला खरंच यादी येऊ शकते का बरं? यावर स्वतः राज्याचे कृषी मंत्री भरणे मामा यांनी सांगितलं की बघा 22 जुलैला आम्ही यादी पहिली आणणार, पण त्यांनी दोनदा बोलता बोलता कदाचित हा शब्द प्रयोग केला। त्यामुळे याच्यामध्ये निश्चितच येईलच असं त्याच्यातनं म्हणजे त्या शब्दामधून आपण अर्थ काढू शकत नाही, पण मात्र यादी 22 जुलैला येण्याची शक्यता जर तुम्ही मला विचारलं तर येईल का, तर बघा 22 जुलैला जर यादी येण्याची जर का शक्यता आपण पाहिली तर अधिक शक्यता आहे 22 जुलैला। कारण 22 जुलैला आपण पाहिलं आहे, कारण की वेगवेगळ्या गोष्टींचा त्याला अँगल आहे। नंबर 1 की केंद्राकडून राज्य शासनाला इन्कम टॅक्सची माहितीची यादी सुपूर्द करण्यात आलेली आहे राज्य शासनाकडे, ती माहिती आली त्यांच्याकडे आणि ती आत्ताच नाही 2-3 दिवसापूर्वी आलेली आहे। आता ही एक महत्त्वाची माहिती, कारण त्याच्याशिवाय पहिली यादी यांना लावता येणार नाही म्हणजे राज्य शासनाला। नंबर 2 कारण त्या दिवशी बघा वेगवेगळे वाढदिवस वगैरे, आणि नंबर 3 सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला, नंबर 3 की ही जी यादी असणार आहे ही यादी फक्त माझा असा अंदाज आहे बरं का, ज्यांचे उत्पन्न म्हणजे ज्यांचे कर्ज हे 2 लाख, ज्यांचे कर्ज हे 2 लाखापेक्षा कमी आहेत अशा शेतकऱ्यांची, ज्यांची ITRची किंवा इन्कम टॅक्सची, ज्यांची इन्कम टॅक्सची यादी राज्य शासनाकडे आलेली आहे केंद्र सरकाराकडून, म्हणजे 2 लाखापेक्षा कमी कर्ज असणाऱ्यांचे बोलतोय मी। जर कमी असेल 2 लाखापेक्षा तर त्यांचा पहिल्या यादीमध्ये जे आहे समावेश होऊ शकतो। त्यामुळे उद्या यादी येण्याची शक्यता ही अधिक आहे आणि आजच मुख्यमंत्र्यांचं पण स्टेटमेंट आहे, ते देखील म्हणालेत की उद्या म्हणजे 22 जुलैला यादी आम्ही आणण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यामुळे शक्यता ही अधिक आहे आणि त्यामुळे येईल, पण फारच काही शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा लाभ या यादीमध्ये खूपच काही शेतकऱ्यांची संख्या असेल असं नाही, पहिली यादी ही फार कमी लाभार्थ्यांची असं मला वाटतं आहे, ऑब्व्हियसली तसंच होणार आहे। आता राहिला मुद्दा की उद्या जर कर्जमाफीची पहिली यादी आली तर तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर ती अपडेट देण्याचा प्रयत्न केला जाईल। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। बघा काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।